सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणेशमय करूँ एक राष्ट्र की वंदन से, वंदे मातरम के ज्योतिर्मय अभिनंदन से, लिए भावना भाव राष्ट्र की वंदन करता हूँ। सबसे पहले यहाँ पे आए हुए महानुभावों का मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश। आदरणीय व्यासपीठ, आज महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आज दिनांक 27 मार्च बुधवार व उद्या 28 मार्च वार गुरुवार या 2 दिवशी परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य दिव्य असे सर्वरोग निदान उपचार व महादंत आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। तर या प्रसंगी आपण सर्व या परंडा पंचक्रोशीतील सुज्ञ सुजाण नागरिक, आरोग्याप्रती जाणकार असलेले माझे सर्व रुग्ण बांधव येथे उपस्थित झालेले आहेत। यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय कर्तव्यदक्ष सक्षम अधिकारी वर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ इथे उपस्थित लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, वार्ताहर आणि परंडा पंचक्रोशीतील सर्व आरोग्याचे जाण असणारे सुज्ञ सुजाण नागरिक आणि माता आणि बंधू भगिनींनो, आज आपण जे आम्ही जो आरोग्य शिबिर इथे अरेंज केलेला आहे त्यामध्ये मला विशेष असं सांगायचं आहे की जे आज आपल्याला अधिकारी जे प्राप्त झालेले आहेत ते सक्षम आणि कर्तव्यदक्ष आहेत। आपल्याला माहिती आहे की मध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आपल्या परंडा तालुक्याला अगदी जे मेडिकल सुपरिटेंडेंट असतील किंवा जे काही अधिकारी होते ते सगळे प्रमोटेड किंवा अतिरिक्त पदभार असलेले आपल्याला मिळत होते। पण नशिबाने मी सांगेन की अशा प्रकारची एक वेळ आलेली आहे की प्रत्येक ठिकाणी परंड्याच्या त्या विभागामध्ये आपल्याला सक्षम, कर्तव्यदक्ष आणि तज्ञ आणि त्या लेवलची ट्रेनिंग घेतलेले अधिकारी आज आपल्याला इथे प्राप्त झालेले आहेत। विशेषतः उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील जी आरोग्य सेवा होती ती पूर्वी अजगराप्रमाणे अगदी सुस्त पडलेली होती, पण जेव्हा आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंडाला येथे कायमस्वरूपी जे आपल्याला मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर यांच्या रूपाने लाभले तेव्हा आणि विशेषतः आपल्याला जे शल्य चिकित्सक आहेत म्हणजे सिव्हिल सर्जन डॉक्टर इस्माईल मुल्ला सर, त्यानंतर DHO आरोग्य जिल्हा अधिकारी जे सतीश हरिदास सर यांच्या रूपाने भेटल्यानंतर जसं नागिनीने काट टाकावी आणि सळसळ करत गतिमान आरोग्य सेवा ही प्रत्येक रुग्णांच्या चरणी आज आपल्याला आलेली पाहत आहोत। तर त्याच धर्तीवर त्यांच्या संकल्पनेतून आज आपण ही भव्य दिव्य आरोग्यदायी जीवनदायी असे महाआरोग्य शिबिर आपण अरेंज केलेले आहे। तर या आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला विविध तज्ञ डॉक्टर विविध ठिकाणाहून आज आपल्याकडे आलेले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं असं मला म्हणायचं आहे की आपल्या तालुक्याला आतापर्यंत जसं म्हणत होतो मी की आतापर्यंत प्रमोटेड अधिकारी जास्तीत जास्त लाभ होत होता, पण सध्या MPSC मार्फत खडतर परीक्षण घेऊन मोठ्या अनुभवाच्या जोरावर परंडा तालुक्याची धुरा सांभाळणारे स्वाभिमानी कर्तव्यदक्ष श्रीकृष्णाप्रमाणे कार्यरत जे काही अधिकारी वर्ग आहेत तर त्यामध्ये सर्वसामान्यांचा विचार करणारे, सर्वसामान्यांचे दैवत असणारे माननीय तहसीलदार साहेब श्री घनश्याम आडसूळ सर हे आहे ते 2 मिनिटांमध्ये इथे येणारच आहेत। त्यानंतर डॅशिंग तरुण तडफदार सिंघम जे म्हणतो आपण की सत्यमेव जयते आणि सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे या देशाच्या ब्रीद वाक्यावर सदैव आरूढ असणारे दक्ष पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार सर आज येथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। तर टाळ्यांच्या गरगामध्ये त्यांचा आपण डॉक्टर आणि आमच्यासारखे सामान्य आयुष डॉक्टर हे सगळ्यांची टीम आणि तज्ञ आमच्या सिस्टर भगिनी आणि सर्व कर्मचारी वृंद, फार्मासिस्ट हे आणि लॅब असिस्टंट पासून ते एक्सरे टेक्निशियन पासून ते आपल्याला सर्व काही मिळालेले आहेत। तर मी आत्ताच म्हणत होतो की श्रीकृष्णाप्रमाणे आपल्याला स्वाभिमानी कर्तव्यदक्ष जे अधिकारी प्राप्त झालेले आहेत आणि सर्वसामान्यांचे दैवत असणारे आपले माननीय तहसीलदार साहेब श्री घनश्याम आडसूळ सर हे इथे उपस्थित झालेले आहेत। तर सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गजरांमध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करावं। आपल्याला माहिती आहे की येथे जे उपस्थित आरोग्याचे जाणकार असलेले सर्व सुज्ञ सुजाण नागरिक की मध्ये जी काही जागतिक महामारी व राष्ट्रीय आपत्ती कोरोना काळ जो आपण पाहिलात तर त्यावेळेस संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग होते अगदी माननीय तहसीलदार पासून ते आपले सर्व समाजरक्षक दल, पोलीस अधिकारी वर्ग, त्याच्याबरोबर जे काही आपले उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, सिस्टर सगळे स्टाफ हे तळ हातावर आपले प्राण घेऊन
ह्या कोविड रुग्णांना राष्ट्रीय आपत्तीमध्ये जे काही जीव हातावर घेऊन जास्तीत जास्त लोकांची आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या आपल्या परंडा तालुक्याला जे काही आपण ख्वाजानगरी परंडा म्हणतो, त्यानंतर काळभैरवांचा जो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, त्यामुळे फार मोठा डिझास्टर इथं झालेला नाहीये. मी इथे सांगू असे इच्छितो की परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे जे 100 खाटाचा आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट टाकून जे काही आपण कोविड उपचार करत होतो, तेथे 4 जिल्ह्यातून लोक आपल्याकडे यायचे आणि सगळ्यांनी इथून जीव वाचून इथून गेलेले आहेत. तर खरोखर एक जिल्हा रुग्णालयाप्रमाणे परंडा रुग्णालय हे कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे, हे मला आपल्याला इथे आवर्जून सांगायचं आहे. तर आज जे काही आपण सर्वरोग निदान व दंत महाआरोग्य शिबिर जे काही आपण भव्य दिव्य जीवनदायी आरोग्यदायी घेत आहोत, तर त्यामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा येथून येथे उपस्थित झालेले आहेत. तर हे शिबिर 2 दिवस चालणार आहे. त्यामुळे आज जे काही आपले बांधव त्यांना न कळल्यामुळे जर आले नसतील, तर आपण गेल्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये त्यांना ती माहिती देणं आणि त्यांना फोन करून सांगणं आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने इथे त्या शिबिराचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. कारण आपल्याकडे भूलतज्ञ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ सर्जन्स इथे उपस्थित झालेले आहेत, फिजिशियन्स आहेत आणि दंतरोग देखील सगळे आलेले आहेत. त्यामुळं आपण ते 1 दिवसाआड सगळ्यांचे भूल देऊन मोफत ऑपरेशन इथे करणार आहोत. जे काही आपल्याला प्रॉब्लेम असतील त्या सर्वांचे, पिशवीच्या आजारापासून विशेषतः माता भगिनींना जे काही गर्भाशयाचा स्तनाचा कर्करोग आहे त्याची निदान उपचार इथे होणार आहे आणि हायड्रोसिल, अपेंडिक्स आणि विविध प्रकारच्या गाठी काढणे आणि सगळ्या इथे तज्ञ, भूलतज्ञ आणि ऑपरेटिव्हचे सगळे डॉक्टर्स इथे उपस्थित झालेले. तर मी जास्त वेळ घेत नाही आपला, कारण आपल्याला माहिती आहे की आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं भांडवल आहे. म्हणून आरोग्य सांभाळणे ही आपलं वैयक्तिक जबाबदारी आहे, केवळ ती शासनाची नाही. पण ह्यासाठी आपल्याला कुठेतरी दृष्टी प्राप्त व्हावी आणि स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ह्यासाठी आयुष विभाग पण इथे आहे, ज्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि योगा हे डिपार्टमेंट आपल्याला निरोगी राहण्यासाठी व जीर्ण व्याधीवर आपल्याला मदत करेल. आणि विशेषतः जे काही शुगर, बीपी, हार्ट अटॅक पासून जे काही आपल्याला आजार असतील दीर्घकालीन, त्यासाठी एनसीडी विभागही आपल्याकडे आहे. स्त्रीरोग तज्ञ, सर्जन, फिजिशियन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण इथे तज्ञ सेवा देत आहोत. तर त्यामुळे जे आपलं बेसिक आहे आरोग्यम धनसंपदा जी आपली संस्कृती सांगते, तर ते अत्यंत महत्वाचं आहे. तर मी जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा या महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे काही आज शिबिर आपण आयोजित केले आहेत, आपण इथे पाचारण झालेला आहात या परंडा पंचक्रोशीतून, त्यामुळे पुन्हा याचे आपले एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आज जे काही आपल्याला तज्ञ मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, तर आजचे अध्यक्षस्थान माननीय आपले तहसीलदार साहेब श्री घनश्याम अडसूळ सर हे अध्यक्षीय स्थान आजचे भूषवतील. त्यावर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जे काही पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर साहेब श्री विनोद इज पवार सर हे प्रमुख पाहुणे राहतील आणि बाकी सगळे जे आपले कर्मचारी डॉक्टर वृंद आहेत, तर ते स्थानापन्न झालेले आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करतो की आपण कार्यक्रमाची या आरोग्य मेळाव्याच्या प्रसंगी आपल्याला उद्घाटन करून लाभलेले माननीय तहसीलदार साहेब आणि प्रमुख म्हणून लावलेले प्रमुख पाहुणे श्री पोलीस निरीक्षक साहेब, त्यानंतर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री विश्वेश कुलकर्णी सर आणि इतर तज्ञ डॉक्टर्स धन्वंतरी देवतेचे प्रतिमेचे पूजन करताना आपण पाहतो आहोत. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. तिच्या 4 हातामध्ये शंख, चक्र, जलोका आणि अमृतघट हे आहेत आणि यामध्ये शंखाच्या नादाने संपूर्ण परिसर शांत, प्रसन्न, संक्रमणजन्य व्याधींपासून दूर राहतो आणि जे काही चक्र हातामध्ये आहे त्या दुष्ट शक्तीचा नाश होतो. हातातील आयुर्वेद शास्त्र वा जे काही अध्यात्म शास्त्र आहे त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक हे आपण सक्षम बनतो आणि मृत्यूशय्यावर पडलेल्या जे काही रुग्ण आहेत त्यांना जीवनदान देण्याचं काम एका हातामध्ये अमृतघट जे आहे त्या धन्वंतरीचं पूजन करताना ओम नमामि धन्वंतरी मादिदेवं सुरासुरैर्वंदित पादपद्मं लोके जरारुकच भयमुक्तिविनाशं दातार्मीशं विविधौषधीनां शंखं चक्रं जलोकां ददतमतगतं चारुदोर्भिः चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छादिरुद्यं शुकपरिविलसनं मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदो ज्वलांगं
कटितट विलस चारु पीतांबराढ्यम वंदे धन्वंतरिं तं निखिल गदवनं प्रोढधावाग्निलीलम्। ओम शांती शांती शांती। आपली संस्कृती शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुभ्यम अशी म्हणते। त्या पद्धतीने तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना तशा पद्धतीने आपल्याला असलेलं अज्ञान रोग याचं साम्राज्य दूर होऊन ज्ञानाकडे प्रकाशाकडे आपली वाटचाल व्हावी अशा पद्धतीने दीप प्रज्वलनाद्वारे आपण संदेश आपण देतो। अशाच पद्धतीने आत्मज्योत देखील आपली प्रज्वलित झाली पाहिजे, स्वस्वरूपाची जाणीव निर्माण झाली पाहिजे। आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन। कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन केलेलं आहे। ओम तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। आरोग्याची देवता धन्वंतरी प्रतिमा पूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आता जो आहे तो स्वागत समारंभ। सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की प्रमुख पाहुणे म्हणतात की आमचं स्वागत करू नका, पण सर्व वरिष्ठांना एक तिसरा डोळा असतो, दिसत नाही तो आपल्याला मनाच्या आत त्याचं घर असतं। आपण काही चांगले करताना आपल्याला तो घडवत असतो आणि वाईट करत असताना तोच आपल्याला अडवत असतो। अशा घडविणाऱ्या आणि अडवणाऱ्या सर्व वरिष्ठ गुरुजनांना व प्रमुख पाहुण्यांना आमचा कृतज्ञपूर्वक नमस्कार। आपली संस्कृती सांगते की अतिथी देवो भव। त्या पद्धतीने आपले प्रमुख पाहुणे हे पाहुण्यासोबतच अतिरिक्त म्हणून जसं आचार्य देवो भव यासाठी आपण अतिथींचे स्वागत आपण करणार आहोत। सर्वप्रथम आपल्या परंडा पंचकृषीचे तहसीलदार साहेब माननीय श्री घनश्याम आडूसर सर यांचं स्वागत आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंड्याचे डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर वैद्यकीय अधीक्षक हे करत आहेत। त्यानंतर आपण पाहतो की आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले परंडा तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री इज्जत पवार साहेब यांचा सन्मान आमचे डॉक्टर शेख सर हे करत आहेत। येथे बाहेरगावून आलेले जे डेंटल सर्जन आहेत, दंत रोग चिकित्सक आहेत आणि इतर जे काही तज्ञ डॉक्टर आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून उपस्थित झालेले आहेत त्यांचे आपण स्वागत करत आहोत। आणि जे इतर कर्मचारी वृंद आहेत त्या सर्वांचे स्वागत करणं गरजेचं आहे, पण आमचे तर आज जे काही आपण सर्वरोग निदान उपचार हे जे काही आणि महादंतरोग शिबिर त्याचे जे आयोजन केलेलं आहे, तर या महाआरोग्य मेळाव्याविषयी आपले उपजिल्हा रुग्णालय परंड्याचे डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर हे वैद्यकीय अधीक्षक आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित त्यांनी करावं।
आणि जेव्हा आपण पाहतो की गणपती असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात, तर ते आपल्या कुटुंबापासून दूर राहून हे ऊन वारा पाऊस झेलत हे सतत समाजसेवेमध्ये असतात आणि त्यामुळेच आपण एक घरी रात्रीच्याला शांत झोप घेऊ शकतो आणि सुखाने आपल्या परिवाराबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सण देखील साजरे करू शकतो. तर असे जे काही पोलीस दल आहे आणि त्याचे जे मुख्य आहेत आपल्या परंडा तालुक्याला लाभलेले पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर श्री विनोद इंद्र पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. मंचावर उपस्थित माननीय घनश्याम अडसूळ सर, तहसीलदार परंडा, मुख्य वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी सर, त्यांचा सहकारी स्टाफ आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आणि परंडा येथून जमलेल्या माझ्या प्रिय नागरिकांना, आपल्या आयुष्यात आपण 2-3 अशी गोष्ट आहेत की ज्याच्यावर आपण जास्त खर्च करतो किंवा तो खर्च करणं क्रमप्राप्त आहे. शिक्षण आहे त्यापैकी एक, आहार आहे, तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. एक उत्तम आरोग्य जर आपलं असेल तरच आपल्याला या जीवनाचा आस्वाद घेता येईल मित्र.